तर चर्चेतील चालू घडामोडी, त्याच्यानंतर निधन वार्ता आणि त्याच्यानंतर बदलण्याचे व्यक्तिमत्व, त्याच्यानंतर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन. तर या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं एका राजपथावर झालेलं सैन्य दलाचे पथ संचलन, तर त्याचबरोबर राज्यांच्याकडे रथ एका ज्यांना चलित रथ आणि याच्या संदर्भात एका जे संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या घटना आणि पद्म पुरस्कार एखाद्यात एवढा भाग एखादी मागच्या लेक्चरला एखाद्यात आपल्या दोन एखाद्या झालेला आहे. त्यानंतर आज एखाद्यातनं सर्व एखाद्या घडामोडीचा एखाद्या धावता आढावा याच्या अंतर्गत पहिल्यांदा एखाद्यात महाराष्ट्र. आता कोणत्या एखाद्या स्पर्धा परीक्षेत पोलीस भरती असेल, MPSC असेल किंवा बँकिंग असेल किंवा निवड मंडळ, कोणत्या ठिकाणी एखाद्या चालू घडामोडीचे प्रश्न येताना सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील घडामोडी याच्या अंतर्गत 3 टप्प्यात प्रश्न येत असतात. तर पहिल्यांदा एखादी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ, त्याचबरोबर महाराष्ट्रातील उच्च पदस्थ, जसं महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार याच्यापासून तर अनेक उच्च पदस्थ स्पर्धा परीक्षेत विचारले जातात. आणि म्हणून पहिला टॉपिक तुमचा तयार पाहिजेत, एखाद्यात महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातील उच्च पदस्थ. त्यानंतर दुसरा टॉपिक एखाद्यात कोणी परीक्षेमध्ये विचारलेले टॉपिक व एखाद्या प्रश्नाखाली पडले जातात ते म्हणजे एखाद्यात महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं घोषित केलेल्या योजना त्याच्या संदर्भात एखादी प्रश्नाखाली विचारलेले असतात. आणि तिसरी घडामोड जर म्हटलं तर महाराष्ट्रातील चर्चेतील ठिकाणं असेल, महाराष्ट्रातल्या चर्चेतील घटना असेल, अशा 3 टॉपिक व प्रश्न परीक्षेत विचारले जातात. आणि म्हणून महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ, महाराष्ट्रातील उच्चपदस्थ, याच्यानंतर महाराष्ट्राच्या योजना. आता जशा पद्धतीने आपण एखादी बघितलं होतं, मागच्या एखादे सरकार स्थापन झाल्यानंतर एखादी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना एखाद्या अल्प दरात एखादी अन्न पुरवण्यासाठी शिवथाली योजना. मग ही योजना त्याच्या संबंधित काही प्रश्न येऊ शकतात. तशाच पद्धतीनं डिसेंबर 2020 मध्ये महाराष्ट्र शासनानं एखादी एक योजना सुरू केली. 9 डिसेंबर 2000ला एखादी ग्राम समृद्धी योजना. फक्त ज्यातला डिसेंबर 2020 मध्ये महाराष्ट्र शासनानं सुरू केलेल्या ग्राम समृद्धी योजनेला खालीलपैकी कोणाचं नाव दिलं गेलं तर प्रश्नोत्तर शरद पवार. फक्त याच्या संदर्भातल्या 2 योजना या वेगवेगळ्या आहेत. तर पहिल्यांदा जे आहेत ना, तर सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील सुंदर गाव योजना या योजनेला जे आहेत ना स्वर्गीय RR पाटील यांचं नाव दिलेले आहे. तर जे ग्राम समृद्धी योजनेला शरद पवार यांचं नाव. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या योजना आहेत. विशेष करून मागच्या वर्षी 3च योजनांची नावं काही तुम्हाला सांगता येतील विशेष महत्वाच्या म्हणून. त्याची शिवथाली योजना, त्यात ग्राम समृद्धी योजना आणि त्याच्यात सुंदर गाव योजना. मग एखाद्या शिवभोजन, एखाद्या शिवथाली योजना याच्यावर प्रश्न बनवू शकतील. तो याचा दोन्हीचे योजना आहेत यांची नावं परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील घडामोडींमध्ये 100% येणारा तुमचा सगळ्याचा काटे. याच्यामध्ये आपण एकाने बघितलं तर जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एखादे टीचर्स ग्लोबल अवॉर्ड हा पुरस्कार एखाद्यातना मागच्याच वर्षी आपल्याच महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व रणजित सिंह डिसले यांना एखाद्यात हा पुरस्कार मिळाला. हा शिक्षण क्षेत्रातला नोबेल पुरस्कार समजला जातो. फक्त आता जे सगळी माहिती हे रणजित डिसले यांना हा जो पुरस्कार एखाद्यात मिळाला ते सोलापूर जिल्ह्यातील झेडपीच्या एखाद्यात शिक्षक. फक्त त्यांनी शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडण्यासाठी एखादी QR बारकोड पद्धत याचा कदाचित वापर करून शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवला. याबद्दल त्यांना ग्लोबल टीचर्स अवॉर्ड आहे. आपल्या कदाचित त्यांचं नाव माहिती आहे, त्यांचा जिल्हा माहिती आहे, फक्त त्यांनी संशोधित केलेलं कदाचित कार्य एखादी QR कोड याचा वापर करून शिक्षणामध्ये कदाचित आमूलाग्र बदल. आणि म्हणून दुसऱ्याकडे प्रश्नाच्या एखाद्या विभागाच्या अंतर्गत रणजित डिसले हे नाव तर महत्वाचंच. त्यांना जो पुरस्कार काय मिळाला एखादी ग्लोबल वर्किंग कमिटी लंडन ब्रिटन या ठिकाणाहून हा पुरस्कार दिला जातो. आणि म्हणून त्याच्या संबंधात काही प्रश्न. त्याच्यानंतर 26 जानेवारी 2021ला प्रजासत्ताक दिन जो साजरा झाला, तर या प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्र शासनानं एक महत्वाची एखादी योजना सुरू केली. तर महाराष्ट्राच्या योजनेच्या संदर्भात जल पर्यटन. आता हे जेल पर्यटन, जेल म्हणजे कारागृह. आता कारागृहामधलं काही जीवन हे अतिशय काही कष्टमय किंवा जे त्याच्या संदर्भात जे आहेत ना सर्वसामान्य लोकांना त्या जेलच्या संदर्भात माहिती व्हावी यासाठी हे जेल पर्यटन
फक्त आता जे आहेत ना हा प्रश्न मी एवढा काही का कशा पद्धतीने घेतलाय हो? त्याला कारण आता येणारी पोलीस भरती प्रक्रिया आहे, तर याच्यामध्ये एका जेल पोलीसच्या जागा आहे आणि जेल पोलीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं 26 जानेवारी 2021 मध्ये महाराष्ट्रानं एका ज्यातनं पर्यटन क्षेत्राला एका ठिकाणी पर्यटनासंदर्भात जेल पर्यटन ही मोहीम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केली, तर प्रश्नातून येरवडा कारागृह. हे येरवडा कारागृह का कुठे आहे? पुणे या ठिकाणी. फक्त याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे येरवडा कारागृहाच्या संदर्भात एक महत्वाचा काही प्रश्न परीक्षेत विचारला गेला होता, तो म्हणजे एकाने महाराष्ट्रातील पहिलं महिला खुलं कारागृह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे, तर प्रश्नातून येरवडा पुणे हे महाराष्ट्रातील पहिलं महिला खुलं कारागृह. तर महाराष्ट्रातील पहिलं खुलं कारागृह म्हटलं ते पुरुषांसाठी पैठण औरंगाबादमध्ये, तर महिला खुलं कारागृह येरवडा या ठिकाणी कारागृह विभागाचं मुख्यालय. कारागृह विभागाचं ठिकाणी घोषवाक्य सुधारणा व पुनर्वसन. आणि या ठिकाणी जे आहेत ना जेल किंवा तुरुंग कर्मचारी जे आहेत ना यांना प्रशिक्षण देण्यासाठी दौलतराव जाधव या प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी दिलं जातं, तर प्रश्न तो येरवडा. आणि त्यामुळे या प्रशिक्षण केंद्राला दौलतराव जाधव यांचं नाव आहे. आणि त्यामुळे हे येरवडा कारागृह परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं. तर मुंबई शहरावर हल्ला करण्याचा अजमल कसाब 26/11चा हल्ला पकडलेला एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याला फाशी दिलं होतं, ते कोणत्या कारागृहात? हेच येरवडा कारागृह. तर त्याच्या संदर्भातली मोहीम होती पोलीस दलाची ऑपरेशन एक्स. येऊन गेल्याकडे प्रश्न आहे आणि म्हणून हेच येरवडा कारागृह जेल पर्यटन 26 जानेवारी 2021 संदर्भात हा प्रश्न. आता मागच्या एका स्पर्धा परीक्षेत अगदी MPSC ला प्रश्न आलेला होता, तर त्याच्या संदर्भात भारत सरकारनं संयुक्त राष्ट्रसंघ तर नुकतंच घोषित केलं जगातील सेंद्रिय राज्याचा दर्जा मिळालेलं भारतातील राज्य कोणतं, तर सेंद्रिय राज्याचा दर्जा सिक्कीमला मिळालेला होता. आणि त्यामुळे जे सिक्कीमच्या संदर्भात आपल्याला माहिती 3 ते 4 प्रश्न खूप वेळा चाललेले आहेत. सिक्कीम राज्य तयारच करून ठेवायचे, तर ह्या सिक्कीम राज्याच्या संदर्भात हे भारतातील पहिले सेंद्रिय 100% इथं काय हो 100% सेंद्रिय शेती आणि म्हणून सेंद्रिय शेती याचा 100% प्रयोग करणारा किंवा प्रोत्साहन देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं, तर सिक्कीम. फक्त आता जे सगळ्या माहिती आता 1-1.5 महिन्यापूर्वी भारत सरकारनं भारतातील 100% सेंद्रिय शेतीचं दर्जा संघराज्याला प्रदान केला. तर ते कोणतं, तर प्रश्नातून लक्षद्वीप. फक्त लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश किंवा ज्याला आपण संघराज्य म्हणतो, याला जे सेंद्रिय शेतीचा दर्जा बहाल केला. आणि म्हणून परीक्षेमध्ये कधी पण एखादा प्रश्न जर आला तर सेंद्रिय शेती, तर आपल्याला माहिती आहे सेंद्रिय शेतीच्या संदर्भात सेंद्रिय शेतीद्वारे सर्वाधिक 100% कृषी उत्पादन घेणारा देश जर म्हटलं तर आपल्या शेजारील भूतान हा जो देश आहे, जगामध्ये सेंद्रिय शेतीचं सर्वाधिक उत्पादन करणारा देश म्हणून भूतानची ओळख आहे. भारतातील राज्य जर म्हटलं तर राज्य सिक्कीम आहे आणि भारतातील केंद्रशासित प्रदेश जर म्हटलं तर प्रश्नात लक्षद्वीप आहे. आणि म्हणून हे सगळे चौथी घडामोड म्हणून ह्या घडामोडी बघितलं जातं. त्याच्यानंतर एका ठिकाणी 5वा सगळ्या माहिती आहे कोणती घटना भारतात चर्चिली गेली का त्याच्यावर परीक्षेत प्रश्न पडले जातात. घटना कुठली असू द्या, ज्याची सर्वात जास्त चर्चा तो प्रश्न परीक्षेत, हे स्पर्धा परीक्षेचं सूत्र आहे. आणि यालाच अनुसरून आता नुकतंच तमिळनाडू राज्यामध्ये तिथं महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतातील सर्वात तरुण महापौर पदी एका शाळकरी मुलीची निवड झालेली आहे, आर्या राजेंद्र. आणि म्हणून ही खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर प्रश्नात तमिळनाडू. आणि त्यामुळं सध्या भारतातील सर्वात तरुण महापौर या पदी निवड झालेल्या आर्या राजेंद्रन. फक्त नाव विचारलं जाईल, तुम्हाला राज्य विचारलं जाईल किंवा त्याच्या संदर्भातला काही प्रश्न किंवा आर्या राजेंद्रन हे नाव कशा संदर्भात, मग भारतातील पहिले लढाऊ चालक वैमानिक, त्याचबरोबर सर्वात तरुण महापौर, सर्वात तरुण मुख्यमंत्री किंवा असा कोणताही प्रश्न विचारला जाईल तर आर्या राजेंद्र भारतातील सध्या सर्वात तरुण महापौर ठरलेले आहे. आणि म्हणून त्याच्या संबंधातलं नाव आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं. एवढ्या घडामोडी याच्याकडे प्रश्नाकडे पडू शकतो. सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी इथं आहे
जर याच्यातून प्रश्न जर कुठला तर एकाच्यात ना कालचाच प्रश्न एक जमलिंग करणार. आता आपण जे आहेत ना सगळ्यांना माहिती आहे एकाच्यात ना आपण मागच्याच वर्षी एक प्रश्न घेतलेला होता. जगातलं सर्वात मोठं स्टेडियम मोटेरा स्टेडियम. एकाच्यात हे मोटेरा स्टेडियम सर्वात जास्त काही प्रेक्षक क्षमता असणार का जे स्टेडियम. याच्या अगोदर जे ना जगातलं सर्वात मोठं स्टेडियम मेलबोर्न ऑस्ट्रेलिया होतं. फक्त कशात ना तिथं आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे 1,00,000 प्रेक्षक वर्ग बसण्याची क्षमता. पण आता आपल्या भारतातलं सगळ्यात अद्ययावत आणि जगातलं सर्वात मोठं स्टेडियम मोटेरा स्टेडियम जवळपास 1,30,000 प्रेक्षक संख्या का असणारं बैठक व्यवस्था असणारं हे जगातलं सर्वात मोठं स्टेडियम. फक्त हे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. मुळात हे जे कशात ना लॉजिकचा प्रश्न आहे. फक्त हे मोटेरा स्टेडियम कोणत्या शहरात आहे. गुजरात राज्यात अहमदाबाद शहरात. आणि अहमदाबाद शहर कोणत्या नदीकाठी आहे. साबरमती काठी. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे ना हे स्टेडियम सुद्धा नदी जर विचारलं तर प्रश्नाचं आपोआपच उत्तर साबरमती कशात येणार आहे. फक्त ज्या वेळेस मागच्या वेळेस आपल्या माहिती आहेत एकाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्टेडियमचं उद्घाटन झालं त्यावेळेस त्याला नाव दिलं होतं सरदार पटेल स्टेडियम. पण आता आपल्या काय माहिती आहे काल परवाच एकाच्यात ना मग एकाच्यात पुन्हा हे प्रत्यक्ष ज्यात आणि मोटेरा स्टेडियमचा काही भाग एकाच्यात ना प्रत्यक्ष एकाच्यात ना क्रिकेटसाठी एकाच्या जेव्हा खुला केला गेला तेव्हा त्याचं पुन्हा उद्घाटन झालं. ते उद्घाटन झालं भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते. फक्त याला कशात नाव पुन्हा कशात ह्या मोटेरा स्टेडियमचा जो आहे ना भाग याला कशात नरेंद्र मोदींचं नाव. आणि म्हणून एकाच्या खाली भारतात कशात ना संपूर्ण कशात वादळ माजलं तर आतापर्यंत जे आहेत ना भारतातील कोणत्याही वास्तूला नरेंद्र मोदींचं नाव दिलेलं नव्हतं. आणि म्हणून एखाद्याचे नाव दिल्यामुळं एखादी काँग्रेस असेल किंवा विरोधक असेल त्यांनी एखाद्या टीकेची झोड उठवली आणि त्यामुळे त्याकडे वाद निर्माण झालेला आहे. आणि वाद निर्माण झाला का तो प्रश्न आपल्या चर्चेत येतो. हे स्पर्धा परीक्षेचे सूत्र म्हणून दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत. ह्या मोटेरा स्टेडियमला सुरुवातीला सरदार पटेलांचं कशात नाव देण्याची काही घोषणा झालेली होती आणि प्रत्यक्ष रामनाथ कोविंद यांनी काल ज्या काही उद्घाटन केलं त्याला नरेंद्र मोदींचं कशात नाव. म्हणून जे आता हा एखाद्या टॉपिक कशात महत्वाचा. त्याच्यानंतर आता जे आता बघा आपण घडामोडी पाहताना कशा कशा पद्धतीने बघितल्या आहे. पहिल्यांदा कशात महाराष्ट्रातील घडामोडी त्याच्यानंतर आपण भारतातील घडामोडी आणि आता जागतिक स्तरावर एखाद्या भारताचं स्थान. याच्या अंतर्गत आजही आपल्या कशात माहिती आहे जगामध्ये विविध देशांमधील एखाद्यात काही कायदा सुव्यवस्था असेल मानवी हक्क असेल लोकांच्या काही आरोग्य असेल माणसाच्या अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा असेल कशा पुरवल्या जातात त्यानुसार त्या देशामध्ये त्या देशाला विविध निर्देशांक एखाद्या निर्देशांकामध्ये स्थान दिलं जातं. मग याच्यानुसारच भारताचं जागतिक निर्देशांकातील स्थान. आता ज्यात ना याच्यामध्ये कोणताही निर्देशांक ठरवताना अगदी मूलभूत ज्याला फंडामेंटल एखाद्या रूल म्हणतात ते काही वापरले जातात. याच्यानुसार मग एखाद्यात आपण जर बघितलं तर भारतात भ्रष्टाचार निर्देशांक. आज एखाद्या कोणत्या देशामध्ये एखाद्या भ्रष्टाचार जेवढा बोकाळलेला असेल तेवढं त्या देशाची जे ना अर्थव्यवस्थापन आणि समाज जीवन धोक्यात येत असतं. आणि यालाच अनुसरून एखाद्या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये भारताचं एखादे स्थान. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही भारताचं स्थान एखाद्यात ना एखाद्यात 80वा क्रमांक एखाद्यात ना. म्हणून तुम्हाला काही इथं क्रमांक काही विचारलं जाईल एखाद्या कितवा क्रमांक भ्रष्टाचार निर्देशांक. आपल्याला माहिती आहे भ्रष्टाचाराबाबत एखाद्यात ना अहवाल सादर करण्याचं काम किंवा निर्देशांक सादर करण्याचं काम एका जर्मनीमधील ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था एखाद्यात करत असते. तर याच्यानुसार भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये एखाद्या 80वा स्थान एखाद्या भारताचं. त्याचबरोबर कोणत्याही देशातील एका लोकशाही आणि लोकशाहीची मूल्य ही कधी सुरक्षित राहू शकतात किंवा सर्वात जास्त कधी एखाद्यात ना त्या देशात लोकशाही नांदते असं म्हटलं जातं तर ज्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था ही प्रबळ आणि प्रशासनामध्ये प्रत्यक्ष लोकांचा सहभाग जास्त तिथं कशात ना त्या देशाची लोकशाही ही सुदृढ मानली जाते. आणि याच एका लोकशाही निर्देशांकामध्ये आता काय हा कशाचा निर्देशांक आहे हा लोकशाहीचा निर्देशांक. आणि या लोकशाही निर्देशांकामध्ये भारताचं स्थान एखाद्यात 50ावं. आणि म्हणून एखाद्यात अशा पद्धतीचा काही भारताचं स्थान एखाद्यात भ्रष्टाचाराबाबत भारताचा क्रमांक निर्देशांकामधील क्रमांक 80वा आहे तर लोकशाहीमध्ये काही 51वा आहे. तर त्याचबरोबर एखादी बौद्धिक संपदा म्हणजे त्या देशातल्या काही शिक्षण व्यवस्थेपासून तर संशोधन
किंवा कशात नवीन कशात गोष्टी कशात संपादित करणं याला कशा बौद्धिक संपदा म्हणतात. आणि बौद्धिक संपदा हक्क आपल्या कशात माहिती आहे की पेटंट म्हणजे कशात स्वामित्व हक्क, हे बौद्धिक संपदा कशात हक्क किंवा कशात अधिकार, याच्यामध्ये क्रमांक एखाद्या 40वा. म्हणून तिन्ही एखाद्या क्रमांक तुम्ही एखाद्या लक्षात ठेवायचे. भ्रष्टाचाराबाबत 80वा क्रमांक आहे, लोकशाहीबाबत 51वा क्रमांक आहे, तर बौद्धिक संपदेबाबत 40वा क्रमांक आहे. जसा परीक्षेत प्रश्न येईल त्याच्यानुसार प्रश्नाचा काही उत्तर असणार आहे. आणि शेवटच्या कशात या टॉपिकमध्ये एखाद्यात घडामोड एखाद्यात हातसर दलित तरुणी बलात्कार प्रकरण. आता हातसर ही जी आहेत लाजीरवाणी किळसवाणी घटना ही आपल्या भारतात एकाने घडली. तर एखाद्यात दलित समाजातील एका मुलीच्या बलात्कार झाला आणि त्यामुळे जे हे जे हातसर हे प्रकरण चर्चेत आलं. आणि म्हणून हातसरची दुर्घटना बलात्कार घडलेली जी घटना आहे ही भारतातील कोणत्या राज्यामध्ये, तर प्रश्नात यूपी म्हणजे उत्तर प्रदेश. आणि म्हणून आपल्याकडे ही हातसर हे प्रकरण जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्ह्यातील दलित कांड घडलेलं होतं. आणि म्हणून तशाच पद्धतीचा ही घटना. आणि म्हणून या घटनेमुळे संपूर्ण भारतात हळहळ व्यक्त केली जाते. तर त्याचबरोबर असे नराधाम यांना फाशीची शिक्षा दिली जावी अशी समाज माध्यमांमध्ये उमटलेली प्रतिक्रिया. अशा पद्धतीने ही जी घटना कोणत्या ठिकाणी राज्यात घडली, तर प्रश्नाचं उत्तर उत्तर प्रदेश. अशा पद्धतीने या सगळ्या घडामोडी याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. घडामोडीमध्ये ह्या झाल्या घडामोडी. त्याच्यानंतर यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे पुरस्काराच्या संदर्भात. आता जे 2020 या वर्षातील 19 या वर्षातील आणि आता ही 21 वर्ष लागलं तर 2020 जे पुरस्कार हे परीक्षा दृष्टी महत्वाचे. आणि म्हणून ते जे पुरस्कार फक्त त्या पुरस्काराच्या संदर्भात बाकी एका लेक्चरला मी जे संपूर्ण माहिती तो जो पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो, त्याचबरोबर त्या पुरस्काराचा स्वरूप काय, तर त्याचबरोबर तो पुरस्कार नेमका कोणत्या कार्यासाठी दिला जातो. जसं आपल्याला माहिती आहे भारतामध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे सर्वोच्च 4 नागरी पुरस्कार आहेत. फक्त हे 4 पुरस्कार आपण याच्या अगोदर घेतलेले आहेत. त्याचबरोबर इतरही पुरस्कार घेतलेले आहेत. त्यांची सुरुवात कधी झाली, त्या पुरस्काराचं वैशिष्ट्य काय, तो पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो या संदर्भातली माहिती. फक्त आज हे जे पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळालेले आहेत त्याच्या आपण फक्त नावं घेणार आहे. मग याच्या आता दुसरा टॉपिक पुरस्कार. आता पुरस्काराच्या संदर्भात आता कोणता पुरस्कार म्हटलं तर याच्यामध्ये पहिलंच लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार. आता हा जो लोकमान्य टिळक यांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो, हा लोकमान्य टिळक 2 पद्धतीनं पुरस्कार. एक लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्र सुरू केली म्हणून एक पत्रकारितेच्या संदर्भातला असतो आणि एक लोकमान्य टिळक समाजसेवेच्या संदर्भातला असतो. आणि म्हणून याच्यामध्ये लोकमान्य टिळक परंतु हा पत्रकारिता पुरस्कार आहे. संजय गुप्ता यांना हा जो पुरस्कार लोकमान्य टिळक पत्रकारिता हा जो पुरस्कार हे सगळे पुरस्कार 2020 या वर्षातले. आणि म्हणून हे पुरस्कार 2020 हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला, तर प्रश्नोत्तर संजय गुप्ता. नीट नाव लक्षात ठेवायचं, संजय गुप्ता यांचा. फक्त पत्रकारिता. आता पत्रकारितेमध्ये आपल्या माहिती आहे जगामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार पत्रकारिता किंवा जर्नलिझम, ज्याला पुलित्झर पुरस्कार म्हणतात. आपल्या भारतात पत्रकारिता या क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार रामनाथ गोयंका पुरस्कार, त्याचबरोबर चेमेले दिव्य पुरस्कार. हे पुरस्कार याच्या अगोदर येऊन गेले. तर आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेत पत्रकारिता या क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता, बाळशास्त्री जांभेकर. आणि म्हणून पत्रकारिता या क्षेत्रात हा लोकमान्य टिळक हा पुरस्कार जो संजय गुप्ता यांना दिलेला आहे. त्याचबरोबर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया. आता ऑस्ट्रेलिया देशाचा जो पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया. आता बघा
ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया. आता आपण कालच एका ठिकाणी आपण बघितलं होतं तर फ्रान्स या देशाचे काय पुरस्कार, ऑस्ट्रेलिया देशाचे पुरस्कार आपल्या भारतात विशेष करून विचारले जातात. कारण फ्रान्स असेल ऑस्ट्रेलिया असेल का ना यांच्याबरोबरचे मैत्रीचे संबंध, आणि म्हणून हा जो काय पुरस्कार एखादी किरण मुजुमदार श्वा यांना काय मिळालेला आहे. किरण काय मुजुमदार काय श्वा काय किरण मुजुमदार. आता ज्यात आज याच्या अगोदर एखाद्या खूप वेळा काही प्रश्न काय आलेला आहे, जसं काय ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा जो पुरस्कार किरण मुजुमदार यांना काय जाहीर झालेला आहे. फक्त ह्यात किरण मुजुमदार या खालीलपैकी एका कंपनीच्या याकडे संस्थापक अध्यक्ष, आणि म्हणून या किरण मुजुमदार या खालीलपैकी कोणत्या कंपनी संबंधित आहेत तर प्रश्नोत्तर बायकॉन बायकॉन भारतातील सगळ्यात प्रसिद्ध कंपनी, आणि म्हणून त्या कंपनीच्या त्या संबंधित आहेत, आणि म्हणून एखाद्या समाज संदर्भात उल्लेखनीय कार्य केलं, आणि म्हणून त्यांना हा जो पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. त्याचबरोबर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम क्रिस्टल पुरस्कार. आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या कंपनीकडून जो पुरस्कार दिला जातो क्रिस्टल पुरस्कार. हा क्रिस्टल पुरस्कार आता हा क्रिस्टल हा जो पुरस्कार आहे याकडे आपल्या भारतातील प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाला आहे. तर ती अभिनेत्री एका ठिकाणी दीपिका पदुकोण सगळ्या माहिती प्रसिद्ध अभिनेत्री, त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यातर्फे दिला जाणारा क्रिस्टल पुरस्कार. हा क्रिस्टल पुरस्कार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यातर्फे दिला जातो. हा पुरस्कार 2020चा मिळाला प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण, आणि म्हणून महत्वाचा तर त्याचबरोबर पॉली उमरीगर आपल्या क्रिकेट जगताशी पॉली उमरीगर हा जो पुरस्कार क्रिकेट जगतात हा पुरस्कार दिला जातो. आणि हा जो पुरस्कार आपल्याला माहिती आहे भारतीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय काम करणारे किंवा क्रिकेटमध्ये विशेष योगदान देणारी व्यक्ती, योगदान देण्यापेक्षा कामगिरी हा जो पुरस्कार मिळाला प्रसिद्ध आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि जसप्रीत बुमराह, आणि म्हणून हा भारताचा प्रसिद्ध गोलंदाज त्याला हा जो पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पॉली उमरीगर पुरस्कार. ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल वन डे क्रिकेटर ऑफ द इयर क्रिकेटर ऑफ इयर हा जो पुरस्कार हा पुरस्कार आपल्या भारतातील प्रसिद्ध आणि आपल्या महाराष्ट्राशी संबंधित असणारा प्रसिद्ध धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याला देऊन गौरवलं गेलं. फक्त हे दोन्ही पण पुरस्कार बघा, मी एका खाली एक कशामुळे घेतले. तुम्हाला काही प्रश्न आल्यानंतर पॉली उमरीगर हा पुरस्कार आपल्या भारताकडून दिला जातो. तो जसप्रीत बुमराह या गोलंदाजाला आहे. तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ज्याला आपण ICC म्हणतो हा जो पुरस्कार रोहित शर्मा हा प्रसिद्ध तडाखेबंद बॅट्समन किंवा त्याला हिटमॅन आपल्या माहिती आहे. याला उपाधी कोणती आहे? हिटमॅन उपाधी हिटमॅन. तर त्याचबरोबर ह्या वर्षी पुरस्कार रोहित शर्माला विचारला जाऊ शकतो. पुरस्कार तरी विचारतील, जर नाही विचारला तर ह्या वर्षाचा सगळ्यांना माहिती आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ज्या 3 खेळाडूंना मिळालेला आहे त्यापैकी रोहित शर्मा हा क्रिकेटपटू. आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा पुरस्कार सुद्धा 3 खेळाडूंना मिळालेला आहे. त्यापैकी एक रोहित शर्मा त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. तर त्याबरोबर दुसरा पुरस्कार याला स्टार मारायचा आहे. सगळ्या माहिती आहे आशिया खंडातील बँकर ऑफ द इयर बँकर ऑफ इयर या वर्षात आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट बँकर ऑफ द इयर 2020 हा जो पुरस्कार रिझर्व्ह बँकेचे प्रसिद्ध गव्हर्नर RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांना देऊन गौरवलं गेलं. शक्तिकांत दास
आपल्या कजत माहिती आहे शक्तिकांत दास हे सध्या कजत आरबीआय या कजत आरबीआयच्या कजत गव्हर्नर या कजत गव्हर्नर आणि म्हणून ते आरबीआयच्या कजत गव्हर्नर यांना हा जो कजत आशिया खंडातील बँकर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन या कजत गौरवलं गेलं. आणि त्यामुळे आता रिझर्व्ह बँक आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे सगळे प्रश्न झालेले आहेत. तर रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात इंग्रज राजवटीमध्ये 1934 मध्ये हॅमिल्टन यंग समिती तर या समितीच्या अहवालानुसार एखाद्या 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँकेची स्थापना. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे काही गव्हर्नर एखादे अर्पल स्मिथ हे पहिले काही इंग्रज गव्हर्नर. तर आरबीआयच्या गव्हर्नर होणारे पहिले भारतीय व्यक्ती एखादे CD देशमुख. तर त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय चलन व्यवस्था नियंत्रित करणारी बँक एखाद्या मुंबईला. तर रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण 1949 ला. तर त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर एखादे शक्तिकांत दास. कारण याच्या अगोदर एखादी भारताचे जेव्हा गव्हर्नर एखादे रघुराम राजन हे जेव्हा गव्हर्नर होते त्यावेळेस स्पर्धा परीक्षेत प्रश्न आलेला होता. ज्यावेळेस त्याच्यानंतर एखादी उर्जित पटेल आरबीआयचे गव्हर्नर झाले त्यावेळेस एखादी प्रश्न आला. आणि आता ज्या ठिकाणी आरबीआयचे गव्हर्नर एखादी शक्तिकांत दास आणि म्हणून त्याच्या संदर्भात एखादी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांना कजत हा पुरस्कार देऊन कजत गौरवलं गेलं. आणि म्हणून तो जो काही पुरस्कार कजत महत्वाचा. त्याचबरोबर कजत महात्मा गांधी कजत आंतरराष्ट्रीय कजत महात्मा गांधी पुरस्कार कजत हा जो काही पुरस्कार कजत महात्मा गांधी यांच्या नावानं कजत आंतरराष्ट्रीय स्तरावर जो पुरस्कार दिला जातो आंतरराष्ट्रीय कजत पुरस्कार. आणि त्यामुळे हा जो कजत पुरस्कार कजत आता 2020 मध्ये हा जो पुरस्कार कजत मिळाला NS धर्मशक्तू कजत आणि म्हणून हा जो काही पुरस्कार NS कजत धर्मशक्तू कजत यांना हा जो पुरस्कार महात्मा गांधीच्या विचार कजत महात्मा गांधीच्या काही विचार सत्य न हिंसा याच्या संदर्भात एखादी प्रचार प्रसार आणि शांतता निर्माण करण्याचं काम जी व्यक्ती कजत करत असते तेच काही NS धर्मशक्तू यांना काही ह्या वर्षाचा एखादी मानाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय महात्मा गांधी हा जो कजत पुरस्कार देऊन कजत गौरवलं गेलं. तर त्यानंतर कजत पहिलाच हा जो कजत पुरस्कार याला IMP करायचे. तर आपल्या कजत माहिती आहे एखादी भारतातील हरित क्रांती जनक MS स्वामीनाथन यांच्या नावाने कजत पहिलाच पुरस्कार आता 2020 ला कजत सुरू झाला. आणि त्यामुळे पहिलाच MS स्वामीनाथन पुरस्कार कजत MS स्वामीनाथन पुरस्कार हा जो कजत पुरस्कार हा NS स्वामीनाथन हा जो कजत पुरस्कार प्रवीण राय यांना कजत देऊन कजत गौरवलं गेलं. आणि त्यामुळे हेच कजत प्रवीण राय यांना हा जो मानात समजणारा MS स्वामीनाथन. आता MS स्वामीनाथन कृषी उत्पादनात वाढ याच्या संदर्भातली जी क्रांती आहे त्याला आपण हरित क्रांती म्हणतो. आणि मग याच्या संदर्भात कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या संदर्भातली हरित क्रांती तर याचे जनक परीक्षेत विचारले जातात. आणि म्हणून आपल्या राज्यात माहिती जागतिक स्तरावर हरित क्रांती यशस्वी होण्यासाठी ज्या व्यक्तींनी योगदान दिलं ते कसे ते नॉर्मन बोरलॉग. आणि म्हणून जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण प्रश्न तर नॉर्मन बोरलॉग. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण तर भारतातील हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन. तर आपल्या नायगाव मुंबई पोलीसला प्रश्न आला होता तर महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोणाला संबोधलं जातं तर महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक. आणि म्हणून नेमका परिचय कसा प्रश्न आला एखाद्यात नॉर्मन बोरलॉग MS स्वामीनाथन आणि कजत वसंतराव नाईक. जसा प्रश्न येईल त्याच्यानुसार प्रश्नाचं काही उत्तर काय असणार. आणि म्हणून हा जो कजत पुरस्कार फक्त कजत आपल्या कजत याला स्टार मारायचे कजत सगळ्या कजत माहिती आहेत राजश्री शाहू महाराज यांच्या नावाने कजत पुरस्कार दिले जातात. तर राजश्री शाहू महाराज सर्वसामान्य लोकांचा रयतेचा राजा असं वर्णन ज्यांचं केलं जातं. आणि म्हणून शाहू महाराजांच्या संदर्भात वर्णन करताना ही वॉज किंग बट इट वॉज डेमोक्रॅटिक किंग म्हणजे लोकशाहीवादी राजा असं कजत केलं जातं. त्यांच्या नावाने कजत पुरस्कार दिला जातो. तर 2020 सालचा त्याला राजश्री शाहू महाराज पुरस्कार प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ तात्याराव लहाने यांना कजत देऊन गौरवलं गेलं. आणि त्यामुळे राजश्री शाहू महाराज शाहू कजत महाराज यांच्या नावानं कजत 2020 चा कजत पुरस्कार प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने कजत
यांना हा पुरस्कार देऊन गौरवलं गेलंय आणि म्हणून तात्याराव लहाने एखादी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ तज्ञ त्यांना हा जो पुरस्कार देऊन एखाद्यात गौरवलं गेलं आणि त्यामुळे तो एखादी महत्वाचा त्यानंतर एखादी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या भारतातील महाराष्ट्राशी रिलेटेड असणार रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार हा रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार हा जे रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार हा जो काही पुरस्कार आपल्या भारतातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक आणि एखाद्या गीतकार जावेद अख्तर यांना देऊन गौरवलं गेलं. जावेद अख्तर अशा पुरस्कारानं सन्मानित होणारे ते पहिलेच व्यक्तिमत्व आहे. जावेद अख्तर तर आपल्या माहिती आहे तर जगामध्ये अतिशय मानाचा समजला जाणारा हा जो जो पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार आपल्या महाराष्ट्रातील काही भारतातील प्रसिद्ध जावेद अख्तर एखादी प्रसिद्ध लेखक पण गीतकार पण गीतकार यांना हा पुरस्कार मिळाला रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार. आणि म्हणून हा जो काही पुरस्कार महत्वाचा. याबरोबर नासाचा विशिष्ट सेवा पदक नासा अमेरिकेचे अवकाश संशोधन करणारी संस्था जशी आपली भारताची इस्रो तशीच अमेरिकेची नासा तर या नासा तर्फे दिला जाणारा विशिष्ट सेवा पुरस्कार विशिष्ट सेवा पदक हे जे पुरस्कार आहेत पदक म्हणण्यापेक्षा पुरस्कार रणजित कुमार आपल्या भारतातील डॉक्टर रणजित कुमार आता अशा पद्धतीने अमेरिकेची अवकाश संशोधन करणारी संस्था नासा या संस्थेतर्फे दिला जाणारा अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा विशिष्ट सेवा पदक आपल्या भारतातील व्यक्तिमत्व रणजित कुमार यांना देऊन गौरवलं गेलं. याबरोबर जर्मनी या देशामधला अतिशय प्रसिद्ध असणारा जर्मनी या देशाचा शांती पुरस्कार जर्मनी या देशाचा शांती पुरस्कार जर्मनी या देशाचा प्रसिद्ध शांती पुरस्कार प्रसिद्ध अमर्त्य सेन यांना देऊन गौरवलं गेलं. आणि म्हणून हेच अमर्त्य सेन आपल्या माहिती आहे अमर्त्य सेनच्या संदर्भात खूप वेळा परीक्षेत प्रश्न आलेले तर सगळ्यांना माहिती अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 1998 मध्ये त्यांना मिळालेला होता. आणि म्हणून अर्थशास्त्रामधील नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतातील प्रसिद्ध अर्थतज्ञ अमर्त्य सेन गरिबीची भूक या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि म्हणून तेच अमर्त्य सेन व त्यांच्या संबंधाचा पुरस्कार. याबरोबर किर्लोस्कर संगीत पुरस्कार मधुमती दांडेकर किर्लोस्कर आपल्या माहिती आहे अण्णासाहेब किर्लोस्कर शंतनू किर्लोस्कर किर्लोस्कर उद्योग पुरस्कार उद्योग समस्ये संबंधित आहे. आता हा जो संगीत पुरस्कार मधुमती दांडेकर यांना मिळाले आहेत. आणि म्हणून त्यांचं जे नाव आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भातला हा पुरस्कार आहे मधुमती दांडेकर पुरस्कार. पहिला केसरी महालनोबिस याला स्टार मारायचे आहेत एखादी परीक्षेमध्ये कमी चालू जाऊ शकतो. हा पहिला पुरस्कार केसरी महालनोबिस आपल्या माहिती आहे पंचवार्षिक योजना आपण शिकताना केसरी महालनोबिस हे आपल्या चॅनलवर अशा विविध चालू घडामोडी जनरल नॉलेज मराठी गणित बुद्धिमापन चाचणी असे दर्जेदार लेक्चर होत असतात. त्यामुळे हा जे लेक्चर तुम्हाला जर आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.